एसके टायर सिएट शॉपी। सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये। सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात। दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीने अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध। योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC। तेव्हा आजच भेट द्या एसके टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ। संपर्क 8657 12 11 12। संगमनेर खुर्द येथील रायतेवाडी परिसरामध्ये यंदा गणेशोत्सव एका अनोख्या भक्तिभावात साजरा होतोय। पारंपरिक वारसा लाभलेले गोंधळी कुटुंब गव्हाणे परिवार यांच्याकडे यंदाही गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना मोठी श्रद्धा आणि भक्तिभावाने केली गेली आहे। किसन महाराज गव्हाणे, ज्यांचा मूळ व्यवसाय म्हणजे जागरण गोंधळ, हे संपूर्ण कुटुंब गणेशोत्सव काळामध्ये आपल्या निवासस्थानी गणरायाची सेवा करतं, तीही गायन, वादन आणि आरतीच्या माध्यमातून। गोंधळी परंपरेतील ही सेवा म्हणजे केवळ श्रद्धा नाही, तर भक्तीची एक सजीव अनुभूती आहे। गव्हाणे परिवारातील सर्व सदस्य रोज आरतीसोबत भजनं आणि पारंपरिक गाणी सादर करतात। किसन महाराज सांगतात की गणपती बाप्पाच्या कृपेनेच मला ही गायन आणि वादनाची कला प्राप्त झाली आहे। बाप्पाची सेवा करताना जो आनंद मिळतो तो शब्दात मांडता येत नाही। बाप्पाची सेवा करताना जो आनंद मिळतो तो शब्दात मांडता येत नाही, असंही त्यांनी म्हटलंय। यावेळी किसनराव गव्हाणे यांनी गणरायासमोर एक सुंदर गणही सादर केला, ज्यामध्ये त्यांच्या आवाजातील भक्तिभाव स्पष्टपणे उमटत होता। त्यांच्या गायनानं संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध झालं। गव्हाणे यांची सुनबाई देखील या उत्सवात सक्रिय सहभागी असून त्यांनी सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्यात। आमच्या घरामध्ये गणपती बसले आहेत। गेल्या 5 दिवसापासून आम्ही त्यांची मनोभावे आरती पूजा करत आहोत। आम्हाला आमच्या घरामध्ये इतकं प्रसन्न वातावरण आहे, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं। माझं बाळ आहे लहान, त्याला इतकं आनंद वाटतोय। सगळे आमच्याकडेच येतात आरतीला, सकाळ संध्याकाळ आरती होत असते। त्यानंतर गणपती बाप्पा घरात बसल्यामुळे प्रसन्न वातावरण आहे घरामध्ये। आणि अजून राहिलेले बाकी जे दिवस आहेत तेही गणपती बाप्पा सोबत आम्ही आनंदाने घालवू। गणाची उत्पत्ती कशी बघा ना। अरे आलाच गण पुस्तक होऊन, शोध करा तुम्ही जन्माचा। सज्जन ठिकण गण महाशून्य नगरीचा, महाशून्यावधी गण गायला नवथा मळीचा। नवथा चंद्र नवथा सूर्य गण होता आधीचा, नवथा मानवी जन्म नवथा देवचंद्राचा, नवती शाही नवथा डप बिरजाचा। मंगलमूर्ती ग मंगलमूर्ती ग, आदि नाम तुझे गणपती। आदि मंगलमूर्ती ग मंगलमूर्ती ग, आदि नाम तुझे गणपती। या गणाच करून सोमराना रंगाणी यावे की आनंदना। टाळा विना मृदुंगे उन, टाळा विना मृदुंगे उन, विनंत्या करती ग विनंत्या करती ग, आदि नाम तुझे गणपती। मंगलमूर्ती ग मंगलमूर्ती ग, आदि नाम तुझे गणपती। चौकाज मोत्याचा भरविला, वरती मंडप दिला। मंगलमूर्ती ग मंगलमूर्ती ग, आदि नाम तुझे गणपती। गणभाव गवरीच्या हारकी, गवरीच्या हारकी ग, गवरीच्या हारकी। या नाच तरंगणी गणभाव गवरीच्या हारकी। मातोश्रीने दूध पाजली अमृताची धार, तळहाताचा केला पळना जुजविली फार। करून नेत्राचे दिवे मातेचे कष्ट निवार, कवी हैबती म्हणे मातेने फिटेने उपकार। गणपती एक सर्वांचं दैवत आहे आणि गणपती बसावा, सगळे माणसे एकत्र यावं, समाज जमावं, त्याच्यातून काहीतरी आपल्याला बोध मिळावं, शांती मिळावं। आणि हे दैवतच असं आहे महाराज की व्यास मुनीनं शाही शास्त्र 18 पुराणांचा उद्धार केला। गणपती बाप्पाला सांगितलंय, बघ बाबा लिहायला सुरुवात कर, मी सांगतो आणि तुम्ही लिहायला सुरुवात करा। म्हणून शाही शास्त्र 18 पुराणाचा उद्धार झाला आणि गणपती बाप्पा सगळ्यांचं दैवत आहे आपलं। सरस्वती गणपती याच्यासाठी आपण 11 दिवस 10 दिवस गणपती बसावं, त्याची सेवा करावं आणि सगळं आपलं दुःख गणपती बाप्पाला सांगावं। सगळ्यांचा विघ्नहर्ता आपला दैवत आहे।
आज मी गणनमीला मल्हारीच्या माळाचा बनवला. याच्यासाठी या गणपतीचा उत्सव साधारण जसे जसे गण कोणची विधी करायची असेल तर गणाची पूजा करावी लागते. कोणची विधी करायला गणपतीची मांडणी करावी लागते. याच्यासाठी आपल्याला थोड्या वेळामध्ये गणपती बाप्पाला नमस्कार करतो. गोंधळी परंपरेचा हा भक्तिपूर्ण गणेशोत्सव संगमनेर खुर्दमध्ये एक वेगळाच आध्यात्मिक आणि सांस्कृतिक रंग उधळतोय. पारंपरिक कला, श्रद्धा आणि समर्पण यांचं हे सुंदर उदाहरण आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरतंय. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.